नमस्कार, मी अंशुक काशे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स. आज तारीख 13 फेब्रुवारी 2026 आणि 16 वर्षांपूर्वी याच तारखेला पुण्यातील सगळ्यात फेमस कोरेगाव पार्क येथील असलेली जर्मन बेकरीमध्ये एक मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. आज त्या घटनेला तब्बल 16 वर्ष झाली आहेत, परंतु आजही तो दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जातो. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर तिकडे देखील आता त्या सर्वजण ते त्यावेळेसच्या बॉम्बस्फोटमध्ये जे मृत्युमुखी पडले होते, एकूण 17 जण त्यावेळेस मृत्युमुखी पडले होते आणि 56 ते 60 जण जे होते ते क्रिटिकली इंजर्ड झाले होते. या सर्व लोकांना जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज इथे संध्याकाळी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आणि त्याचीच तयारी मागे देखील चालू आहे. तुम्ही देखील बघू शकताय. कोरेगाव पार्कच्या फेमस जर्मन बेकरीचा हा जो बॉम्बस्फोट होता हा साधारण नव्हता. खूप मोठी यंत्रणा ह्याच्या मागे होती आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार विविध लोकांची देखील ह्याच्यामध्ये नाव आली होती. त्यामागे एक महत्वाचं किंवा प्रामुख्याने जे नाव चर्चेत राहिलं होतं ते म्हणजे यासीन नावाचं. याच यासीनला 2010 मध्ये आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर्मन बेकरीच्या आजूबाजूला वावरताना देखील बघण्यात आलं होतं, अशी माहिती आपल्याला मिळते. एवढंच नाही तर हा जो यासीन होता तो आधी एक कपड्याचा व्यावसायिक होता, त्याच्यानंतर त्यांनी पर्सेंटचा व्यवसाय केला आणि नंतर त्यांनी बॉम्बचा व्यवसाय देखील केला आणि तो बॉम्ब कसे बनवायचे हे देखील शिकत होता. पाकिस्तानात त्याचं ट्रेनिंग झालेलं होतं आणि ह्या लोकांचा उसाबा नावाचा एक गँग होती. उसाबा म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ पीपल मोर दॅन 11 अँड लेस दॅन 40, त्याला म्हणतात उसाबा. आणि ही लोक एक मकसद ठेवून असतात आणि त्या मकसदला पूर्ण करण्यासाठी हे ग्रुप ऑफ मोर दॅन 11 लेस दॅन 40 वाले ही जी उसाबावाली लोक असतात ती काही ना काहीतरी डोक्यात ठेवून जे अँटी इंडियन आहे, अँटी नॅशनल आहे आणि जे टेररिझमला प्रमोट करतं अशा गोष्टी डोक्यात ठेवून ते कार्य करत असतं. त्यापैकीच हा उसावा नावाचा ग्रुप होता आणि त्याच्यामध्ये हा यासीन देखील होता. आपल्याला अजून एक अशी माहिती मिळते की कातिल सिद्दीकी नावाचा देखील एक माणूस होता. तुम्हाला ही केस आठवत असेल तर 2012 मध्ये शरद मोहोळ यांनी याच सिद्दीकीला येरवड्याच्या जेलमध्ये ठार मारलेलं होतं. त्याचं नाव देखील या जर्मन बेकरीच्या ब्लास्टमध्ये आलेलं होतं. हा जो कातिल सिद्दीकी होता त्याला देखील याच सेम तारखेला त्यावेळेस त्यांनी एक कट रचला होता, अशी माहिती आपल्याला मिळते की त्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा जो परिसर आहे तिथे एक बॉम्बस्फोट घडवून आणायचा होता. पण ह्याच्या आरोपाखाली त्याला देखील त्यावेळेस कैद करण्यात आलं होतं, पकडण्यात आलं होतं आणि जर्मन बेकरीच्या केसमध्ये देखील त्याचं नाव सातत्याने येत होतं. असे विविध जण ह्या जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटामध्ये सामील होते. पुण्याच्या सगळ्यात महत्वाच्या भागात म्हणजे कोरेगाव पार्क येथे हा बॉम्बस्फोट घडून आला. 17 लोक मेली, 56 ते 60 जण गंभीर इजा त्यांना झालेली होती आणि आज तोच काळा दिवस आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आपण माझ्या मागे बघू शकतोय इथं लोक देखील जमायला लागले, तयारी देखील चालू आहे. या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका.